दिवसेंदिवस पावसाचं बिघडत चाललेलं वेळापत्रक मानवी जीवनावर खोल परिणाम करू लागलंय। अशा वेळी पावसाचं पाणी अडवून ते जमिनीमध्ये जिरवण्यावर भर देणं काळाची गरज बनली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून गाळानं भरलेल्या नद्या स्वच्छ, खोल आणि रुंद कराव्या लागणार आहेत। हीच गोष्ट लक्षात घेऊन वर्ध्याचं बजाज फाउंडेशन जिल्ह्यामध्ये काम करतंय। बजाज फाउंडेशनने यंदा सेलू तालुक्यातल्या झडसी गावातल्या पंचधारा नदीपात्रात 850 मीटर अंतरावर खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम पूर्ण केलंय। पर्यायानं गावातलं अंदाजे 900 एकर कोरडवाहू क्षेत्र बागायती झाले। वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या झडशी गावातली बहुतांश शेती कोरडवाहू। इथून पंचधारा नदी वाहते। पावसाळ्यात भरून वाहणारी नदी हिवाळ्यातच कोरडी पडायची आणि उन्हाळ्यात गावाला पाणी टंचाईला सामोरं जावं लागायचं। निवारीच्या नंतर इथे पाणी नाही राहील आणि झाडाची म्हणजे झाडं वगैरे एवढी वाढले होते इथे आणि लोकांना जे विहिरीला वगैरे पाणी नव्हतं। आज ह्या कामामुळे असं झालं का ते 860 मीटरमध्ये हे काम झाल्यामुळे आणि एवढं काम झालं का त्या 1 किलोमीटरमध्ये म्हणजे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला जे विहिरी आहे त्यांच्या लेवल हे वाढली, पाण्याची लेवल। म्हणजे त्यामुळे कसं आहे पाणी कमी व्हायची चान्सेस कमी झाले। गावकऱ्यांनी अडचण लक्षात आल्यानंतर बजाज फाउंडेशननं काही महिन्यांपूर्वी कामाला सुरुवात केली। या कामात गावकऱ्यांनी देखील लोकवाटा उचलला। मोठ्या मशीन्सच्या मदतीनं नदीचं पात्र खोल आणि रुंद करणं सुरू झालं। त्याचबरोबर नदीपात्रात छोटे बंधारेही घालण्यात आले। जसं की या गावात जेव्हा आम्ही सुरुवातीला आलो तेव्हा या गावाच्या लोकांची अडचण ही प्रामुख्याने गावात येणाऱ्या पाण्याची जी नाल्याची जी रुंदी होती ती फक्त एक 6 ते 7 मीटर गावाच्या जवळ होती आणि काही जागी 10 ते 12 अशी रुंदी या नाल्याची होती। आणि डिस्चार्ज जर पाहिला आणि कॅचमेंट जर पाहिला तर हा खूप मोठा होता। जेव्हा पाणी यायचं तेव्हा सगळीकडे पसरायचं, शेतीचं नुकसान व्हायचं। तसं शेतीचं नुकसान व्हायचं तसंच एका साईडला एका कोपऱ्यावर गाव असल्यामुळे गावात सुद्धा पाणी हे शिरत होतं। जेव्हा आम्ही सुरुवात कामाला केली तेव्हा आमची गावकऱ्यांना विनंती होती की तुम्ही पण या कामामध्ये जुळा। तसं त्यांची पण खूप उत्सुकतेने ते जुळले आणि 10% वर्गणी सुद्धा त्यांनी या कामाची दिली। यंदा पावसाळ्यात नदी जेमतेम दिवस वाहिली, पण त्याचा फायदा नदीपात्रात पाणी जिरण्यास मोठ्या प्रमाणात झाला। तर बंधाऱ्यामुळे नदीपात्राभोवती पाणी जिरल्याचा फायदा विहिरींना झाला। नदीचं खोलीकरण सरळीकरण झाल्यामुळे आमच्या गावचे पाण्याची समस्या मिटली। त्याचप्रमाणे आमच्या इथे जे कोरडवाहू शेती होती त्यामुळं नदीवर लोकांनी पंप बसवून ते ओलताची सोय केली। त्याच्यामुळे पिकात वाढ झाली। 2-3 प्रकारचे पिकं घेण्यात येत आहे आणि गावाची जी पाण्याची समस्या होती ती सुद्धा मिटली आहे। त्याच्यामुळे आमच्या गावात 12 महिने आता पाणी उपलब्ध झालं आहे। आमच्या गावाला जो नदीपासून पुरामुळे गावात घरं जात होते ते सुद्धा आता या बजाज फाउंडेशनच्या खोलीकरण सरळीकरण करण्यामुळं गावाला त्याच्यापासून गाव वाचलं आणि त्यामुळे आमच्या गावाला आता सुरक्षित आहे। झडशी गावातल्या 850 मीटर नदीपात्रात खोलीकरण रुंदीकरणासाठी बजाज फाउंडेशननं 32 लाख रुपयांचा खर्च केला, तर गावकऱ्यांनी 10% वाटा उचलला। याचा परिणाम यंदा लगेच दिसून आला। नदीपात्राभोवतीच्या किमान 100 विहिरींच्या पाणी पातळीत 5 ते 7 फुटांची वाढ झाली आहे। आधी आम्ही एकच पीक घ्यायचं किंवा असेच 2, पण आता आम्ही अलीकडे ह्या मागच्या वर्षीपासून 3 पिकं घेत आहोत। आधी आम्ही फक्त कपाशीच पीक घ्यायचं, आता त्यात गहू पण होतो। आधी आता लोकांची ऊसाची लागवड सुद्धा वाढली या पाण्यामुळे। आणि ज्याचा भरभर याच्यानंतर पुन्हा जो महत्त्वाचा प्रश्न होता गावामध्ये पाणी पिण्याचा, आधी जानेवारी नंतर आमच्या गावाला पाणीच मिळत नव्हतं, पण मागच्या वर्षीपासून आमचा हे मे महिना जून महिना सुद्धा म्हणजे भरपूर पाणी गावाला मिळालं आणि कोणाला कुठेच जायची गरज नाही। बाया मंडळींना आधी लांब जावं लागत होतं, आज गावातल्या गावात पूर्ण 24 तास नळ आमच्या गावात राहत होते। भरपूर पाणी मिळाले। महिला मंडळांचा प्रश्न जो होता पाण्याचा तो खूप सुटला गेला। यंदा झडशी गावात पाण्याची उपलब्धता वाढल्यानं गावकऱ्यांनी किमान 66 एकरांवर ऊसाचं पीकही घेतलं। शिवाय खरीप आणि रब्बीच्या पिकांसह उन्हाळी पीकही साधणार आहेत। त्यामध्ये पायल्या बसवणं, ड्रेनेज काढणं, हे मजुरीचं काम सुद्धा गावकऱ्यांनी स्वतः केलं। या पार्टिसिपेटरी मोडमध्ये काम करत असताना खूप आनंद याच्यासाठी झाला की गावकऱ्यांना कामाचा खूप आनंद होता, तसंच उत्साहही तेवढाच होता। या कामामुळे आज जर बघितलं तर 1978 एकर जमीन ही जी आहे ही 3 पिकाखाली आलेली आहे।
ॲव्हरेज जर विहिरी याच्या जवळपास बघितल्या तर 23 विहिरी नाल्याच्या लगत आहेत, पण 100हून जास्त विहिरींचा पातळी जर नोंद केल्यात आली तर 5 ते 6 फूट पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्याच्यामुळे जे पण आपण काम आतापर्यंत केलेलं त्याच्यामुळे बजाज फाउंडेशनला या कामाचं फलित मिळत आहे. हे त्याच्यामुळे आम्ही आनंदी होऊन पुन्हा या कामाला जास्त प्रमाणात कसं होईल याच्याकडे आमचं लक्ष आहे. पंचधारा नदीचं पात्र आज 3 मीटर खोल, 40 मीटर रुंद आणि 740 मीटर अंतरापर्यंत लांब झालंय. त्यामुळं गावात येणाऱ्या पुराच्या पाण्याचा प्रश्नही सुटलाय. 900 एकर जमीन होती, तिथं काय म्हणजे त्या लोकांना कोरडवाहू होती आणि पाण्याची लेवल नव्हती. आणि ह्या कामामुळे एवढं झालं का त्या लोकांच्या विहिरी म्हणजे त्या जे शेती आहे ते कोरडवाहूचं म्हणजे ओली तुंबली झाली आणि त्या इथं म्हणजे ते लोक आता 3 वेळ समजा हे घेऊन राहिले, 3 पिकं घेऊन राहिले. गावातली 900 एकर शेती ओलिताखाली आल्यानं गावातले अनेक जण शहरातला कामधंदा सोडून गावात शेती करण्यासाठी परतले. आमच्या गावाला पाण्याची खूपच टंचाई होती आणि दिवाळी झाली की आमच्या नदीचं पाणी पूर्ण आटून जायचं. नदीत कपडे धुवायला, जनावरांना पिण्यासाठी सुद्धा पाणी राहायचं नाही. पण आता आमच्या गावाचं रुंदीकरण यावर्षी झाल्यामुळं आणि खोलीकरण पण झालं, त्यामुळं जानेवारीपर्यंत हे पाणी राहील आमच्या नदीला आणि त्याचं बंधारे काम पण चालू आहे सध्या. शेती पाण्याखाली आलेली आहे, त्याच्यामुळं आम्ही फार सुखी लोक आहोत. आता आमच्या नदीचं खोलीकरण झाल्यामुळे आता आमच्या गावात सुद्धा पाणी धसून नाही राहिलं. बाया धुणं धुवाले सुद्धा येऊन राहिले. गावामध्ये पाण्यामुळं सुबकता नांदू लागली आहे. केवळ 32 लाख रुपयांच्या खर्चात गावातली 900 एकर शेती आणि अंदाजे 1.25 कोटी रुपयांच्या शेतमालाचं उत्पादन शाश्वत मिळणार आहे. तर गावातल्या महिलांची पाण्याच्या शोधात होणारी भटकंती थांबली आहे. आता नळालाही बारमाही पाणी येत आहे. महिलांची गावच्या नदीवर कपडे धुण्यासाठीही लगबग दिसतीये. विहिरीला पाणी नव्हतं, नदीच्या खोलीकरणामुळे विहिरीची पातळी वाढली, त्याच्यामुळे कापसाचं पीक, अजून गव्हाचं पिकाच्या याच्यात वाढ झालेली आहे. माझ्यासारख्याच अजून काही शेतकऱ्यांना ह्या खोलीकरणामुळे, नदीच्या खोलीकरणामुळे फायदा झालेला आहे. त्यांच्याही विहिरीची पातळी वाढलेली आहे, त्यांनाही भरपूर पीक झालेलं आहे. मागच्या वर्षी आमच्या इथे नदीचं रुंदीकरण आणि खोलीकरण झालं, त्याच्यामुळे आमच्या विहिरीची पाण्याची पातळी वाढली आणि आम्हाला आता काहीच त्रास नाही. आमच्या गावातच पाणी उपलब्ध आहे. हवामान बदलाच्या संकटामुळे दिवसेंदिवस पावसाचं प्रमाण कमी होत चाललंय. अशा वेळी पृथ्वीच्या उदरात लाखो वर्षांपासून साचलेलं पाणी आज आपण बोरवेल्सच्या माध्यमातून उपसतोय. या पाणी उपशावर माणसांनी बंदी आणणं गरजेचं आहे. तरच येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण जलयुक्त आणि सधन संपन्न गावांचा वारसा देऊ शकतो. झडशीप्रमाणे प्रत्येक गावानं आपल्या पाण्याचं नियोजन केलं तरच दुष्काळावर मात करणं सोपं होणार आहे. गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, वर्धा.